तब्बल 9 वर्षानंतर होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला। अर्थात प्रचार अधिकृतरित्या संपला असला तरी आज छुप्या पद्धतीने प्रचार व इतर रणनीती खऱ्या अर्थाने खेळली जाते। त्याचबरोबर घरोघरी मतदान चिठ्ठ्या पोहोचवणे, बूथचे नियोजन, निवडणूक प्रतिनिधींची नियुक्ती आदी गोष्टींसाठी प्रमुख कार्यकर्त्यांची धावपळ असते। वास्तविक अजितदादांचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे सर्वच पक्षांनी त्यानंतर संयम बाळगून प्रचार केला। राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही रॅली काढल्या नाहीत, तर शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओतूर येथे प्रचार सभा झाली। त्यास सर्व 8ही गटाचे व 16 गणांचे उमेदवार उपस्थित होते। आमदार शरद सोनवणे यांनी ही सभा भव्य स्वरूपात करण्यात यश मिळवले, तर दुसरीकडे माजी आमदार अतुल बेनके यांनी छोट्या छोट्या सभा तसेच वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला। माजी आमदार अतुल बेनके यांनीही ओतूर येथेच आपली सांगता सभा घेतली। जुन्नर तालुक्यात याच दोन पक्षांचे बळ मोठे असून भाजपने देखील अनेक जागांवर आपले उमेदवार दिले आहेत। हे तिन्ही पक्ष राज्यात व केंद्रात एकत्र सत्तेत आहेत। मात्र या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे सर्वच पक्ष आपले बळ आजमावत आहेत। नारायणगाव गटात नेहा बाबू पाटे व प्रियांका महेश शेळके यांच्यात जिल्हा परिषदेसाठी थेट लढत होत आहे। शिवसेनेचे तालुका प्रमुख व नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांच्या मागे शिवसेनेचे तसेच त्यांच्या स्वतःच्या राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे मोठे संघटन आहे। या संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यात त्यांनी यश मिळवले आहे। तर प्रियांका शेळके यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह सोशल मीडियाचा वापर करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। नारायणगाव पंचायत समिती गणात शिवसेनेच्या सुषमा अर्जुन वाव्हळ विरुद्ध राष्ट्रवादीच्या ज्योत्सना रुपेश खैरे अशी लढत होत असून वारुवाडी गणात मात्र तिरंगी लढत होत आहे। मनसेच्या सोनाली मकरंद पाटे, शिवसेनेच्या जयश्री दिलीप बनकर व राष्ट्रवादीच्या रुपाली रमेश मेहत्रे या 3 उमेदवारांमध्ये पंचायत समितीच्या जागेसाठी रस्सीखेच आहे। प्रत्येक उमेदवाराची आपापली व्होट बँक आहे। सर्वांनीच वैयक्तिक भेटीगाठींवर भर देऊन प्रचारात रंगत आणली होती। ही लढत रंगतदार होणार असून क्रॉस वोटिंग देखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार एकत्रितरित्या प्रचार करत असताना राष्ट्रवादीकडून मात्र तसे चित्र दिसले नाही। याचा फटका कोणाला बसतो हे 9 तारखेला निकालानंतरच समजणार आहे। दरम्यान 7 तारखेला मतदानामुळे नारायणगावचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे।